नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज. भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. एन्जॉय. भिकाजीराव करोडपती कंजूस लंपट सांगू किती, धनाचा लोभी बुद्धीचा गोबी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. पुन्हा तुझी पूजा करतो, तुला पाणी वाहतो. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. अरे हा रामू बरा सापडला. ए रामू. मालक, माझं काम असेल तर मला हाक मारा. तुला काय कृष्णासारखी अनेक नाव आहेत की काय? तसं नाही मालक, म्हणजे तुम्हाला कंचा रामू पाहिजे, रामू आचारी, रामू माळी का रामू हज्जा? हे बघ, मला रामू आचारी पाहिजे. मी तो नाही आहे, मी रामू माळी आहे. बोला, बंदा हजीर आहे. काय काम आहे? रामू आचार्याला घेऊन ये जा. आलो. हे काय? हे धरा. हे काय धरा? अरे देवा, तुळशी माते, अगं या गावात एकही समजूतदार माणूस नाही का? कुठली माणसं नोकर म्हणून माझ्या घरात आली आहेत. काय मालक, काय काम निघालं? काय निघालं हे घे आधी. ते माझं काम नाहीये. माझं काय काम आहे बोला. ते तुला सांगितलेलं काम केलंस? हा ते ना एकदम कम्प्लीट. काय काय? आपल्या त्या मीराताई आहेत ना, हो. त्या एकदम सिंगल आहे. शाबास. आपल्या आई बरोबर एका छोट्या फलाटात राहत आहे. अरे वा, तिला भावंड वगैरे कोणी आहेत की नाही? त्या बाबतीत पण एकदम सिंगल आहे. अरे वा वा वा. वडील वगैरे आहेत की काय? ते गेले ना. आपल्या आई सांगती एकटी आहे बिचारी. वा वा वा. पण काय रे मग आणखीन काय? आणि शाळेत बालमंदिरात शिकवायला जातात. बालमंदिरात शिकवायला जाते म्हणजे काय पगार बिगार आणत असणारच घरी? पगार काय 1500 रुपये तरी पगार असेल बघा. काय सांगतोस काय रामू? 1500 रुपये? रामू, हे पक्क करायला हरकत नाही. चांगल्या कामाला येळ वखूत लावायचं ना. अजिबात नाही लावायचं. कामाला लागा. ते माझं काम नाही. अरे हो, ते माळ्याचं काम आहे. मी कोण आहे? माळी नाही मी. अरे वा वा वा, जोशीन काकू का? नमस्कार. काय कसं काय, बरं आहे ना? अहो, आज मी ईश्वराकडे काही मागितलं ना तरी मला ते मिळेल, पण ते मी मागणार नाहीये. का म्हणून विचारा. का? अहो, तुम्ही जर मनावर घेतलं ना तर माझ्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील, नाही तर माझं काही खरं नाही. अहो, ज्यांची मुलं वयात आलेली असतात ना, त्यांच्या मनात माझ्याबद्दल अगदी हेच येतं. काय सांगताय काय? हो ना. मला एक सांगा जोशीन काकू, त्या सरस्वतीबाईंची मीरा कशी आहे? अहो, लाखात एक आहे. हो ना. रूपानं देखणी, भांड्यानं चांगली आणि गुणानं तर काय देवी आहे. हो, काय सांगता काय? हो ना. लक्ष्मीच्या पावलाने तुमच्या घरात येईल आणि सगळ्या घराची जबाबदारी आपल्याकडे घेईल. वा 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 वा, सोन्याहून पिवळं. अगदी. तुम्ही त्या जरा सरस्वतीबाईंचा अंदाज घ्या. ठीक आहे. हो, पण तुम्हीही माझ्याकडे लक्ष द्या. पैशाची काळजी तुम्ही अजिबात करूच नका. हो ना? मग काय? हे फुल घ्या तुम्ही. 2 रुपयाचं आहे. जा, तुमचं काम झालं. मजा करा हे फुल घेऊन. वा वा. ठीक आहे. फुल घेऊन गेली, मला वाटलं परत देईल. ए मीरा, काय हे 10 मिनिटं झाली आपण नुसतं एकमेकांकडे बघत बसलोस. तू उदास का? बोल ना काहीतरी. I'm really sorry अभि. आज माझा अजिबात मूड नाहीये. का? आज 7 सप्टेंबर. मग? आजच्या दिवशीच माझे डॅडी गेले. ओ. माझं आणि माझ्या मोठ्या भावाचं सगळं आयुष्य बदलून गेलं. नाही, पण तुझी डॅडी अशी अचानक गेले कशाने? माझे डॅडी आर्मीत होते. बरोबर आजच्याच दिवशी त्यांच्या सगळ्या ग्रुप बरोबर ते एव्हरेस्टवरती गेले होते. त्यांच्या नसण्याचा गैरफायदा घेऊन काही डाकूंनी माझ्या भावाला किडनॅप केलं. ओ माय गॉड. मग? आणि त्यांनी धमकीची चिठ्ठी पाठवली. त्यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली होती. बिचारी माझी मम्मी, ती एकटी होती.
डॅडींचा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. तिला मदत करणार दुसरं कोणी सुद्धा नव्हतं. अरे मी तर फक्त 5 वर्षाची होते. तिने सोनं नाणं विकून, घरदार विकून कसे बसे सगळे पैसे गोळा केले. आणि तेवढ्यात ती भयंकर बातमी आली. काय? माझे डॅडी हिमवादळात त्यांचे सगळे ग्रुप बरोबर काढले गेले. नाही नाही मीरा, नाही नाही मीरा, काम डाऊन प्लीज. काय रे रामू, तुझे शेठजी आहे का घरात? गणू काका, तुम्हाला किती वेळा सांगितलंय चोरावानी मागच्या दाराने येऊ नका म्हणून. हळू बोल. अरे रामू, मला सांगण्याऐवजी तुझ्या मालकाला जाऊन समजाव कुठला दरवाजा आहे ते. मी पुढल्या दाराने येतो. काय समजलास? पुढल्या दारानं. मालक घरात आहे की नाही बघून येतो. इथनं हालायचं नाही. मालक. कोण? काय रे काय? तो मागल्या घराचा शेट आलाय. शेट आले? हा. कंबरड्यात लाच घाल आणि हकलून दे. आणि माझ्यासाठी एक चहा घेऊन ये जा. जी मालक. राम राम भिकाजी शेठ. अरे तुम्ही इकडेच होता? काय कसं काय? तुमची दलाली कशी काय चालली? बरी चालली आहे, चांगली चालली आहे. आजच तुमचा शेजारी देसाई आला होता. 5,000 रुपये कर्जाऊ मागत होता. काय समजलात? 5,000 रुपये. ठीक आहे हो शेठजी, आता शेजार धर्म म्हणजे पाळायलाच पाहिजे ना. देऊन टाका पैसे. पण शेठजी, माझं नाव नाही ना सांगितलं त्याला. छे छे छे, काहीतरीच काय. अहो, तुमचं नाव मी कसं सांगेन? खरं म्हणजे तुमच्याकडून मी कर्जावर रुपये घेऊन लोकांना व्याजाने देतो हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहित आहे. काय? ठीक आहे ठीक आहे. पैसे पैसे हे पैसे घ्या. नाही, यातनं व्याज कापून घेतलेलं आहेच मी. व्याज कापून घेतला? हो. किती? जास्त नाही हो, 39%. एवढा? अहो, अशाने लोक आत्महत्या करतील. काय समजलात? आत्महत्या. आता मरणार आहे ना, कोण अडवणार? असं म्हणताय? मग मग अशाने मी रस्त्यावर येईन. काय समजलात? रस्त्यावर. आपण असं करूया शेठजी, काळजी करू नका. आपण 39% ऐवजी आपण 40% करून टाकू. म्हणजे 1% तुमचा फायदा होईल की. बर, मग मी दुसरा सावकार शोधतो. शोधा शोधा, दुसराच आहो. चला, वेळ नाही मला इकडे. चला. वेळ नाहीये. मग ठीक आहे ठीक आहे, मी पण रिकामा नाहीये. काय समजलात? अरे बाबा, द्या द्या द्या. आता शेठजी, तुम्ही माझ्यासाठी एवढा चहा मागवलेला आहे तर घेतो. वेळ फुकट गेला तरी चालेल, थोडासाच वेळ. अहो, तुमचा अपमान कसा करू? काय समजलात? अपमान. येतो. राम्या, तुला काय अक्कल आहे की नाही? इथे कोणी बसलेलं असताना चहा आणायचा नाही, एवढं साधी अक्कल नाही तुला? मी पुढे केला होता ना चहा असा. अरे काकू, तुम्ही? काय मीरा बाळ, कशी काय, बरी आहेस ना? मी मजेत आहे. पण तुम्ही इथे कशा? अगं, मी तुझ्या आईला मुद्दाम भेटायला आले होते. आय एम सॉरी. तुम्ही एवढे आलात आणि तुमचा पाहुणचार करायला मीच घरी नव्हते. तसं काही वाईट वाटून घेऊ नकोस. येईन ना मी पुन्हा, अगदी पुढच्याच रविवारी. काही विशेष काम होतं का? नाही ग, तू आणि तुझ्या आईनी खूप हाल काढलेत. आता तुझे दिवस बदलतायत. तुझ्या नशिबाला लागलेलं ग्रहण सुटलंय पोरी. काय काय घडलं तरी काय? अगं, ते तुझ्या कानावर घालायचं काम मी तुझ्या आईलाच सांगितलंय. बरं, मी येते. हा, हो, पण आई ग, केवढी आनंदात आहेस पुरी. शिक्षिकेची प्रिन्सिपॉल तर झाली नाहीस ना? अगं प्रिन्सिपॉल काय, मी शिक्षण मंत्री झाले असं तुला कोणी सांगितलं ना तरी तुला आश्चर्य वाटायला नको. काकू भेटले होते? अगं त्यांनीच मला सांगितलं. ए सांग ना ग, कसली आनंदाची बातमी आहे. सांगते गो बाळा. त्या तुझी मर्जी विचारायला आल्या होत्या. माझी मर्जी? कशासाठी? अगं मुलगी, हे परक्याचं धन असतं. आईची ममता, माहेरचं प्रेम, घरची ओढ, सगळं सगळं विसरून तिला सासरी जावंच लागतं.
अगं प्रत्येक मुलीच्या नशिबी हा सुख दुःखाचा प्रसंग येतोच. नाही तुला आनंद नाही वाटला हे ऐकून? मी तुला सोडून नाही जाणार, कुठे जाणार नाही. अगं मी पिकलं पान केव्हा गळून पडेल सांगता येणार आहे? नाही ग आई, असं नको बोल. आई आई बाळा, बोलली नाहीस काय ते? मुलगा कोण आहे आई? काकूनी नावगाव तर काही सांगितलं नाही, पण माझी मुलगी महाराणी बनून राज्य करणार हे नक्की. का ग गप्प का? काय बोलू आई? एकच शब्द हो किंवा नाही. हे दोन्ही शब्द सध्या माझ्यासाठी शत्रू झालेत ग. म्हणजे हे तुला मान्य नाहीये? नाही नाही आई, आतापर्यंत तू खूप सहन केलंस. तुझं सगळं आयुष्य काट्याकुट्यातून गेलं. तू स्वतः उपाशी राहून माझं पोट भरलंस. तू उन्हात राहिलीस पण माझ्यावरती प्रेमाची सावली धरलीस. आता प्रथमच तुझ्या आयुष्यात एक सुखाचा क्षण येतोय. नाही आई, आता तुझं सुख तेच माझं सुख. म्हणजे हे तुला मान्य आहे? भिकाजी राव